तेजस्वी घोसाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। घोसाळकरांनी भाजपकडून हा उमेदवारी अर्ज भरलाय। दहिसर येथे वॉर्ड क्रमांक 2 मधून हा उमेदवारी अर्ज भरण्यात आलाय। समर्थकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती लावली, तर दहिसरमध्ये शक्ती प्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज भरला गेलाय। आज भारतीय जनता पार्टीतर्फे 2 नंबर वॉर्ड मधून मी आज फॉर्म भरलेला आहे आणि त्या निमित्ताने मनीषाताई पण आमच्या आमदार त्या पण उपस्थित होते। त्यांच्या हस्तेच आज फॉर्म भरण्यात गेलेला आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीचे मी खूप धन्यवाद देते की पहिला फॉर्म हा मला दिलेला आहे आणि मी त्याचं खरंच एक सोनं करून दाखवेन की म्हणजे काम कसं करतात तेही एक मी करून दाखवेन। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी संतोष देवकर यांच्याकडून। संतोष, खरं तर आज तेजस्वी घोसाळकर यांनी हा फॉर्म उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, परंतु भाजपकडून कुठेतरी उमेदवारांना सूचना देण्यात आल्या होत्या की शक्ती प्रदर्शन न करता तुम्ही फॉर्म भरा, परंतु तेजस्वी घोसाळकर यांनी मोठ्या प्रमाणात दहिसरमध्ये हे शक्ती प्रदर्शन केले आणि अर्ज भरलाय। काय या संदर्भात अपडेट? संतोष, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक अडचणींमुळे संतोष यांच्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीये। दहिसरमध्ये शक्ती प्रदर्शन करत तेजस्वी घोसाळकर यांनी हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। समर्थकांनी देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती लावली। आपण पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी संतोष देवकर यांच्याकडे। संतोष, आतापर्यंत किती अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेले आहेत, याबद्दलची काही अपडेट आहे का? पाहिलं गेलं तर सकाळपासून पहिला अर्ज जे आहे ते तेजस्वी घोसाळकर यांनी भरलेला आहे। भाजपमधून ते यावेळेस अर्ज भरलेला आहे। मोठं शक्ती प्रदर्शन करून त्यांनी अर्ज भरले। आता ठाकरे गटाचे एक वॉर्ड क्रमांक 1 मधून सोरम परमार यांनी अर्ज भरलेला आहे। तर ते बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। घोसाळकर परिवाराचं ते एकदम निकटवर्ती आहे। आपण पाहिला गेलं तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।